खंडोबा देवाच्या दर्शनासाठी लाखो भाविक जेजुरीत दाखल होत असताना पौष पौर्णिमेला दरवर्षी भरणारा पारंपरिक गाढवांचा बाजार यंदा मात्र ओस पडलेला दिसून आला. यंत्रयुगात गाढवाच्या पाठीवरील ओझं कमी झाल्यामुळे या बाजाराला उतरती कळा लागलीये. यात्रेपूर्वी सुरू होणारा हा यात्रेच्या दुसऱ्या दिवसापर्यंत चालणारा हा बाजार यंदा यात्रेपूर्वीच आटोपल्याचं चित्र आहे. यंदा गुजरातमधील अमरेली परिसरातून आलेली सुमारे 90 काठेवाडी गाढवे विक्रीसाठी आणण्यात आली होती. मात्र बाजार भरायच्या आधीच ही गाढवे विकली गेली. एका गाढवाची किंमत 50,000हून ते थेट 1 लाख रुपयापर्यंत गेल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. तर जेजुरीतील बंगाली पटांगणात सुमारे 400 ते 500 गावठी गाढवे विक्रीसाठी आली असून त्यांची किंमत 20 ते 40,000 रुपयांपर्यंत होती. गाढवांचे दर ठरवताना त्यांच्या दातांवरून ओळख पटवली जात होती. 2 दातांचा दुवान, 4 दातांचा चवान आणि संपूर्ण दातांचा अखंड अशा पद्धतीने गाढवांची किंमत ठरवली जात होती. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील व्यापारी गाढवांच्या खरेदीसाठी जेजुरीत दाखल झाले होते. पौष पौर्णिमेनिमित्त भटक्या विमुक्त जाती जमातींची ही पारंपरिक यात्रा मानली जाते.